नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहतोय 9th स्टँडर्ड सायन्स लेसन नंबर 3 करंट इलेक्ट्रिसिटी. करंट इलेक्ट्रिसिटीचा हा पार्ट नंबर 2चा व्हिडिओ आहे. याआधी ऑलरेडी पार्ट नंबर 1 मी अपलोड केलेला आहे, ज्यामध्ये आपण पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय, त्याचं युनिट काय आहे, या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या होत्या. सो पोटेन्शियल डिफरन्स युनिट आहे व्होल्ट. मग आता व्होल्ट हे नाव का बरं पडलं असेल, तर ते आता आपण बघूया अँड इंट्रोडक्शन टू सायंटिस्टमध्ये. सो द इटालियन सायंटिस्ट अलेसॅन्ड्रो वोल्टा कन्स्ट्रक्टेड द फर्स्ट इलेक्ट्रिक सेल. The unit of potential difference is named volt in his honor. सो अलेसॅन्ड्रो वोल्टा यांनी पहिलं इलेक्ट्रिक सेल तयार केलं होतं आणि त्यांच्या ऑनरमध्ये किंवा त्यांच्या एक स्मृती राहावी यासाठी पोटेन्शियल डिफरन्सच्या युनिटला वोल्ट म्हटलं जातं. सो वोल्टा यांनी जे पण एक सिम्पल इलेक्ट्रिक सेल तयार केलं होतं त्याचं स्ट्रक्चर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे डू यू नो. या ठिकाणी बरेचसे युनिट दाखवलेले आहेत की व्हेरी स्मॉल व्हॅल्यूज ऑफ पोटेन्शियल डिफरन्स आर एक्सप्रेस्ड इन दी फॉलोविंग युनिट्स. जर खूप स्मॉल व्हॅल्यूज असतील, स्मॉल म्हणजे काय, आपण एकतर बघतो मीटर, त्यानंतर सेंटीमीटर, पण सेंटीमीटरच्याही खाली बऱ्याचशा व्हॅल्यूज आहेत. ऑलमोस्ट 10 to the power -15 पर्यंतच्या व्हॅल्यूज आहेत. ओके, याच्या पण आधीच्या बऱ्याचशा आहेत, पण मी एवढे जस्ट अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू घेते. मग आता या ठिकाणी 10 to the power -3 वोल्ट जर असेल तर त्याला आपण काय म्हणणार, 1 मिली वोल्ट. 10 to the power -6 जर असेल त्याला आपण काय म्हणणार, 1 मायक्रोवोल्ट. आता या ठिकाणी हा जो यू आहे, तर हा यू यासाठी लिहिला जातो की हे मायक्रोचं एक सिम्बॉल आहे. मायक्रोवोल्ट किंवा मायक्रोमीटर जे पण असेल, तर जेव्हा मायक्रो हा शब्द असेल तेव्हा हा अशा प्रकारचा यू काढला जातो. हा काय आहे, मायक्रोचा सिम्बॉल आहे. ओके, आणि व्ही काय आहे, वोल्टचा सिम्बॉल आहे. आफ्टर दॅट आता या झाल्या स्मॉल व्हॅल्यूज, 1 मिली वोल्ट आणि दुसरा आहे 1 मायक्रोवोल्ट. आता मोठ्या व्हॅल्यूज कोणत्या कोणत्या आहेत, तर 1 किलो वोल्ट म्हणजेच काय, 10 to the power 3 वोल्ट. दुसरा आहे 1 मेगावोल्ट. 1 मेगावोल्ट म्हणजे काय, 10 to the power 6 वोल्ट. सो हे काही इम्पॉर्टंट युनिट्स आहेत. नेक्स्ट आता आपण पाहतोय फ्री इलेक्ट्रॉन्स. सो व्हॉट आर द फ्री इलेक्ट्रॉन्स. एव्हरी एटम ऑफ अ मेटॅलिक कंडक्टर हॅज 1 or more outermost electrons which are very weakly bound to the nucleus and these are called as free electrons. आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर कोणताही एखादा ॲटम जर आपण घेतला तर ॲटममध्ये पहिल्यांदा असतं न्यूक्लियस, याच्यामध्ये बरेचसे प्रोटॉन्स असतात आणि भोवती हे जे काही ऑर्बिट आहेत त्यामध्ये इलेक्ट्रॉन असतात. ओके, सो हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत तर ते असे बरेचसे ऑर्बिट असतात. असं नाही की फक्त ते कशावरून व्हेरी होतात, जो त्या ॲटमचा ॲटॉमिक नंबर असेल त्याप्रमाणे एलिमेंट्स किंवा त्या एलिमेंट्समध्ये असणारे इलेक्ट्रॉन्स बदलत असतात. ओके, सो आता या ठिकाणी सपोज इथे पहिल्या याच्यामध्ये 2 असतात, दुसऱ्या याच्यामध्ये 8 आहेत. सपोज की हे 8 आहेत आणि या ठिकाणी 2 इलेक्ट्रॉन्स जे आहेत तर ते रिवॉल्व करतात. मग आता हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते आणि हा न्यूक्लियस यापासूनचं डिस्टन्स खूप जास्त आहे, बरोबर. मग डिस्टन्स जास्त असल्यामुळे या न्यूक्लियसचं या इलेक्ट्रॉनवरती नियंत्रण राहत नाही किंवा प्रभाव राहत नाही आणि त्याच्यामुळे हे इलेक्ट्रॉन्स पूर्ण सेलभोवती किंवा पूर्ण ॲटमभोवती फिरू लागतात आणि याला आपण म्हणतो फ्री इलेक्ट्रॉन्स. ओके, आता हे फिरत असताना यांच्यामध्ये इलेक्ट्रिक करंट जेव्हा आपण पाठवणार, जेव्हा पण आपण हे इलेक्ट्रिक करंटमध्ये म्हणजे याच्यावरती जेव्हा आपण इलेक्ट्रिक करंट अप्लाय करणार तेव्हा हे इलेक्ट्रॉन्स काय करणार, इलेक्ट्रिक करंट्स एकमेकांना पास करणार आणि पूर्ण ॲटममध्ये तो इलेक्ट्रिक करंट पास होणार. मग हा ॲटम दुसऱ्या ॲटमला इलेक्ट्रिक करंट पास आउट करणार. अशा प्रकारे इलेक्ट्रिक करंट एका ह्याच्यामधून दुसऱ्या ह्याच्यामध्ये कंडक्ट होत असतो. सो ॲज शोन इन फिगर 3.3 जर तुम्ही पाहिलं, कुठे आहे या ठिकाणी 3.3, लेट मी शो यू आधीच्या पेजवर. हां, याच्यामध्ये जर तुम्ही 3.3 मध्ये पाहिलं, हा काय आहे, न्यूक्लियस हे फिरणारे सगळे इलेक्ट्रॉन्स. मग न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन्स यांच्यामध्ये जेव्हा डिस्टन्स खूप जास्त आहे याचा अर्थ या ठिकाणी जे इलेक्ट्रॉन्स आहेत तर ते न्यूक्लियसपासून खूप लांब अंतरावर असल्यामुळे त्या दोघांमधला जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो खूप कमी आहे आणि त्यामुळे फ्री इलेक्ट्रॉन्समधून इलेक्ट्रिसिटी इझिली कंडक्ट केली जाऊ शकते. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे these electrons can easily move from one part of a conductor to the other part. The negative charge, आणि तुम्हाला माहिती आहे की इलेक्ट्रॉन्सवरती काय असतं, निगेटिव्ह चार्ज, प्रोटॉन्सवरती पॉझिटिव्ह चार्ज आणि जे न्यूक्लियस असतं ते न्यूट्रल असतं, त्याच्यावरती नाही पॉझिटिव्ह चार्ज असतो नाही निगेटिव्ह चार्ज असतो. ओके, न्यूक्लियस कसं असतं, न्यूट्रल असतं. आफ्टर दॅट द निगेटिव्ह चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन्स ऑल्सो गेट ट्रान्सफॉर्म्ड ॲज अ रिझल्ट ऑफ धिस मोशन. मग आता या ठिकाणी याला एक मोशन प्राप्त होतं आहे आणि या मोशनमुळे याच्यामध्ये असणारा जो काही निगेटिव्ह चार्ज आहे या इलेक्ट्रॉन्समधला तर तो पण पास होत जातो या मोशनमुळे. आणि द फ्री इलेक्ट्रॉन्स इन अ कंडक्टर आर द कॅरियर ऑफ निगेटिव्ह चार्ज.
आणि हे जे फ्री इलेक्ट्रॉन्स आहे या कंडक्टरमधले तर ते काय करतात, निगेटिव्ह चार्ज कॅरी करतात. सो त्यांना काय म्हटलेलं आहे, कॅरियर्स ऑफ निगेटिव्ह चार्ज. ओके, निगेटिव्ह चार्ज कॅरी करतात म्हणून त्यांना कॅरियर्स ऑफ निगेटिव्ह चार्ज म्हटलेलं आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे करंट फ्लोईंग थ्रू अ वायर. आता एखाद्या वायरमधून करंट कसं काय फ्लो होतो, आपण म्हणतो की कॉपरची वायर आहे, पण ती कॉपरचीच का वापरली, ती दुसरं कुठलं सोडियम किंवा दुसऱ्या कुठल्या मेटल किंवा नॉन मेटलची का नाही वापरली, की ती मेटलचीच का वापरली. तर मेटल्समध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स असतात, नॉन मेटल्समध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स नसतात. मेटल्समध्ये जे फ्री इलेक्ट्रॉन्स असतात त्यामुळेच इलेक्ट्रिसिटी जी आहे तर ती एका ॲटमकडून दुसऱ्या ॲटममध्ये, एका इलेक्ट्रॉनकडून दुसऱ्या इलेक्ट्रॉनमध्ये पास आउट होऊ शकते आणि दॅट्स वाय इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होऊ शकते. नॉन मेटल्समध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स नाही आहेत आणि त्याच्यामुळे नॉन मेटल्सचा वापर केला जात नाही कशासाठी, इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करण्यासाठी. सो आता आपण बघतोय की 3.4a मध्ये इफ अ कंडक्टिंग वायर इज नॉट कनेक्टेड टू अ सेल, म्हणजे ही जी कंडक्टिंग वायर आहे ती जेव्हा सेलला कनेक्ट नाही केली, सेलला कनेक्ट नाही केले याचा अर्थ काय, त्याच्यामधून इलेक्ट्रिक करंट पास आउट होत नाही आहे. ओके, म्हणजे ती कुठल्याही इलेक्ट्रिसिटीला जोडलेली नाही आहे. आफ्टर दॅट इट्स फ्री इलेक्ट्रॉन्स मूव रँडमली इन ऑल डायरेक्शन्स इन द स्पेस बिटवीन दी ॲटम. मग आता यातून कोणताही करंट फ्लो होत नाही आहे, कोणतेही मोशन नाही आहे, काहीच नाही आहे. मग हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्या वायरमध्ये असणारे तर ते कसेही मूव्ह होतात, कुठेही मूव्ह होतील, त्यांना काही बंधन आहे का, नाही आहे, कारण ते फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत, दे कॅन मूव्ह इन दी पूर्ण त्या ॲटममध्ये ते मूव्ह करू शकतात. सो नेक्स्ट आहे वेन वी कनेक्ट द एंड्स ऑफ द वायर टू द टू टर्मिनल्स ऑफ अ सेल इलेक्ट्रिक फोर्स ॲक्ट्स ऑन दी इलेक्ट्रॉन्स. मग आता ही जी वायर आहे की जी आपण कुठेही कनेक्ट नव्हती केली, ती वायर जेव्हा आपण अशा प्रकारे सेलला कनेक्ट करू, इथे पॉझिटिव्ह टर्मिनल आहे, इथे निगेटिव्ह टर्मिनल आहे, तेव्हा याच्यामधून काय फ्लो होणार आहे, चार्ज फ्लो होणार आहे. चार्ज नेहमी पॉझिटिव्ह करून निगेटिव्हकडे फ्लो होतो. चार्ज जरी पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे फ्लो होत असला तरी पण आपले जे इलेक्ट्रॉन्स आहेत तर ते इलेक्ट्रॉन्स मात्र निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे फ्लो होतात. चार्जची डायरेक्शन जी आहे त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शन आहे इलेक्ट्रॉन्सची. तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर आपला चार्ज असा पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे म्हणजे असा फ्लो होणार आहे. ओके, पण आपला जो आपले जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत तर ते मात्र निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे म्हणजे ते असे फ्लो होणार आहेत. म्हणजेच या ठिकाणी जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर जेव्हा पण इलेक्ट्रिक करंट पासआउट होणार या वायरमधून तेव्हा हे सगळे इलेक्ट्रॉन्स एका युनिफॉर्म पोझिशनमध्ये येणार आणि ते निगेटिव्ह टर्मिनल टू पॉझिटिव्ह टर्मिनल फ्लो होणार आणि आपला चार्ज पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल फ्लो होणार. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे being negatively charged. इलेक्ट्रॉन्स कसे आहेत, ऑब्वियसली निगेटिव्हली चार्ज्ड. दे स्टार्ट मूव्हिंग फ्रॉम द निगेटिव्ह म्हणजेच लोअर पोटेन्शियल. निगेटिव्ह म्हणजे काय, लोअर पोटेन्शियल. पॉझिटिव्ह म्हणजे काय, हायर पोटेन्शियल. हे आपण प्रिव्हियस एक्सपेरिमेंट्समध्ये बघितलेलं आहे. सो जसे की ते निगेटिव्ह आहेत, निगेटिव्ह चार्ज्ड आहेत, तर ऑब्वियसली निगेटिव्ह चार्जवाले पॉझिटिव्हकडे अट्रॅक्ट होणार. आता आपण हे किती वेळा पाहिले की निगेटिव्ह चार्जवाले असेल तर ते ऑब्वियसली पॉझिटिव्ह चार्जकडे अट्रॅक्ट होणार, म्हणून हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत तर ते पॉझिटिव्ह टर्मिनलकडे अट्रॅक्ट होतात आणि मग इकडून जात असताना पुन्हा ते परत पॉझिटिव्ह टर्मिनलकडे अट्रॅक्ट होतात आणि म्हणून ते निगेटिव्ह टर्मिनल टू पॉझिटिव्ह टर्मिनल फ्लो होत असतात, कारण ते कुठे अट्रॅक्ट होणार, ऑब्वियसली पॉझिटिव्ह टर्मिनलकडे. ओके, आणि चार्ज कुठे फ्लो होतो आहे, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. हे फक्त लक्षात ठेवायचं, कन्फ्यूज नाही व्हायचं. जे पण निगेटिव्ह चार्जड आहेत म्हणजे जे इलेक्ट्रॉन्स आहेत तर ते पॉझिटिव्हकडे का जातात, कारण अपोजिट सायन्समध्ये नेहमी अट्रॅक्शन होतं. सो निगेटिव्हवाले नेहमी पॉझिटिव्हकडे जाणार आणि चार्ज नेहमी पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह जाणार. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ओके, सो लोअर पोटेन्शियल टू हायर पोटेन्शियल कोण मूव्ह होणार आहे, इलेक्ट्रॉन्स. ॲज शोन इन फिगर 3.4b. 3.4b मध्ये दाखवल्याप्रमाणे ड्यू टू फ्लो ऑफ दीज इलेक्ट्रॉन्स, या इलेक्ट्रॉन्सच्या फ्लोमुळे आता या ठिकाणी जर इलेक्ट्रॉन्स मूव्ह होत आहेत ऑब्वियसली करंट पण त्यांच्यासोबत मूव्ह होतोय. करंट स्टार्ट्स टू फ्लो थ्रू दी वायर आणि धिस मोशन ऑफ इलेक्ट्रॉन्स इज इरेग्युलर बट देअर इज अ डेफिनाइट नॉन झिरो व्हॅल्यू टू देअर एव्हरेज वेलोसिटी. आता ह्यांचं जे काही मोशन आहे ते असं नाही की एका पर्टिक्युलर मोशनमध्ये ते मूव्ह होत आहेत, असं नाही आहे. त्यांचं मोशन पर्टिक्युलर नाही आहे, इरेग्युलर आहे, पण तरीसुद्धा त्यांच्यामध्ये एक डेफिनेट नॉन झिरो व्हॅल्यू आहे त्यांच्या ॲव्हरेज वेलोसिटीसाठी. ओके, सो दिस वॉज ऑल अबाउट फ्री इलेक्ट्रॉन्स कसे मूव्ह होतात, इलेक्ट्रिसिटी कशी कंडक्ट केली जाते. आता आपण पाहणार आहोत इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंटची डेफिनेशन, त्याचं फॉर्म्युला खूप महत्त्वाचं आहे. अँड इलेक्ट्रिक करंट इज द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स थ्रू अ कंडक्टर. आता इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय, हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे कंडक्टरमधून फ्लो होत आहेत, इकडून इकडे फ्लो होत आहेत, म्हणजेच काय, इलेक्ट्रिक करंट. आता जेव्हा हे इलेक्ट्रॉन्स इकडून इकडे फ्लो होणार, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह टर्मिनल जाणार, ऑब्वियसली त्यामध्ये करंट तयार होतो आहे. मग करंट म्हणजेच काय, तर निगेटिव्ह चार्ज्ड इलेक्ट्रॉन्स जेव्हा फ्लो होणार आहेत कंडक्टरमधून त्यालाच आपण म्हणतोय करंट. झाले डेफिनेशन. सो अँड इलेक्ट्रिक करंट इज द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स थ्रू अ कंडक्टर. क्वांटिटेटिव्हली करंट इज डिफाईन्ड ॲज, आता आपण हे झाले की साधी सोपी डेफिनेशन, पण क्वांटिटेटिव्हली आपण कसं डिफाईन करणार, म्हणजे फॉर्म्युल्यामध्ये कसं डिफाईन करणार, तर करंट आपण आयने लिहितो, म्हणजे आय त्याचा सिम्बॉल आहे, इज डिफाईन्ड ॲज
द चार्ज पासिंग थ्रू अ कंडक्टर इन युनिट टाईम. म्हणजेच काय, एका युनिट टाईममध्ये, युनिट टाईम म्हणजे काय, पर्टिक्युलर टाईममध्ये इथून किती चार्ज पास होतो आहे. चार्ज म्हणजे काय, हे निगेटिव्ह पार्टिकल्स किती पास होत आहेत, कारण त्यांच्यावरती कोणता चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज आहे. सो एका युनिट टाईममध्ये किती चार्ज कंडक्टरमधून पासआउट होतो आहे याला आपण म्हणणार आहोत करंट. परत एकदा, एका युनिट टाईममध्ये, युनिट टाईम म्हणजे काय, टी, एका युनिट टाईममध्ये किती चार्ज एका कंडक्टरमधून पासआउट होतो आहे त्याला आपण म्हणणार आहोत करंट. सो हे क्यू काय घेतलं मी, चार्जचे युनिट आहे. टी काय घेतलं मी, टाईमचं युनिट आहे. आय काय घेतलं मी, करंटचं युनिट आहे. ओके, सो हा झाला तुमचा फॉर्म्युला. आय इज इक्वल टू क्यू टी. आय क्यू टी म्हणजे मी क्यूट आहे. सो आय इज इक्वल टू क्यू टी. सो हा आहे आपला फॉर्म्युला, जो की खूप महत्त्वाचा आहे. आन्सरचे जे पण एक्झाम्पल्स येतील पुढे या 9th स्टँडर्डसाठी, 10th स्टँडर्डसाठी, त्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. सो फॉर्म्युला काय आहे, आय इज इक्वल टू क्यू टी. कसा आला फॉर्म्युला, तर एका पर्टिक्युलर कंडक्टरमधून एका पर्टिक्युलर युनिट टाईममध्ये किती चार्ज फ्लो होणार आहे किंवा किती चार्ज पास होणार आहे याला आपण म्हणतो करंट. सो करंट इज इक्वल टू चार्ज फ्लो अपॉन टाईम, म्हणजेच करंट आय इज इक्वल टू क्यू अपॉन टी. आता या ठिकाणी ग्रीन बॉक्समध्ये काही इन्फॉर्मेशन आहे ती आधी आपण बघूया, की इवन दो इलेक्ट्रॉन्स मूव फ्रॉम निगेटिव्ह एंड टू पॉझिटिव्ह एंड. इलेक्ट्रॉन कुठे मूव होतात, निगेटिव्हकडून कुठे होत आहेत, निगेटिव्हकडून कुठे होत आहेत, पॉझिटिव्हकडे. ओके, सो कन्व्हेन्शनली the direction of current flow is taken to be opposite of the direction of the flow of electrons. जसं की मी तुम्हाला याआधी सांगितलेलं आहे, इलेक्ट्रॉन्स जे आहेत तर ते निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे जातात, पण आपला जो करंट आहे, तर तो कुठे जातो, पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे जातो. ओके, सो हे दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. आता आफ्टर दॅट, द एसआय युनिट ऑफ चार्ज इज कुलम. चार्जचं एसआय युनिट काय आहे, कुलम. आणि करंट इज एक्सप्रेस्ड इन एम्पियर. आणि करंट आपण कशामध्ये एक्सप्रेस करतो, एम्पियरमध्ये. म्हणजेच या ठिकाणी जेव्हा आपण आय लिहितोय तर आय म्हणजेच काय, एम्पियर. एम्पियर इज इक्वल टू क्यू म्हणजेच काय आहे, क्युलम, डिवायडेड बाय तुम्हाला टाईमचं युनिट तर माहिती आहे काय आहे, सेकंड. म्हणजे ए इज इक्वल टू सी अपॉन एस. हा पण याच्या युनिट्सचा फॉर्म्युला आहे. 1 एम्पियर इज इक्वल टू 1 क्युलम अपॉन 1 सेकंड, जसं की या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे. सो द चार्ज ऑफ 1 इलेक्ट्रॉन. मग एका इलेक्ट्रॉनचं चार्ज काय, आपण म्हणतो की एका कंडक्टरमधून एका युनिट टाईममध्ये इलेक्ट्रॉन्स मूव्ह होत आहेत त्याला आपण करंट म्हणतो. पण एक जो इलेक्ट्रॉन आहे त्याचा चार्ज काय, तर 1.6 इंटू 10 टू द पॉवर -19 क्युलम हे काय आहे, एका इलेक्ट्रॉनचं चार्ज. ओके, सो ही व्हॅल्यू लक्षात ठेवायची, 1.6 इंटू 10 टू द पॉवर -19 क्युलम. आफ्टर दॅट, आता एम्पियर म्हणजे काय, एम्पियर म्हणजे आपल्याला कळलं की एम्पियर म्हणजे काय आहे, करंटचं युनिट आहे. पण नेमकं एम्पियर म्हणजे काय ते पण डिफाईन करता आलं पाहिजे. जसं की आपण करंट डिफाईन केलं त्याप्रमाणे एम्पियर पण डिफाईन करता येतं. कसं बघूया. 1 एम्पियर करंट इज सेट टू फ्लो इन अ कंडक्टर इफ 1 कुलम चार्ज फ्लोज थ्रू इट एव्हरी सेकंड. म्हणजे प्रत्येक सेकंदला त्या कंडक्टरमधून किती कुलम चार्ज फ्लो होतोय याला आपण म्हणतो एम्पियर. पुन्हा एकदा, प्रत्येक सेकंदला या कंडक्टरमधून किती कुलम चार्ज फ्लो होतोय त्याला आपण म्हणणार आहोत एम्पियर. जी आपण करंटची डेफिनेशन पाहिली तीच आहे एम्पियरची डेफिनेशन, कारण ते काय आहेत, दोघं युनिट आणि मेजरमेंट आहेत. सो आता या ठिकाणी आपण काय पाहिलं की एका कंडक्टरमधून एका सेकंदला किती चार्ज फ्लो होतोय याला आपण म्हणतो 1 एम्पियर. सो 1 एम्पियर इज इक्वल टू 1 क्युलम डिवायडेड बाय 1 सेकंड, म्हणजेच करंट इज इक्वल टू चार्ज अपॉन टाईम. ओके, आय होप की तुम्हाला हे कळलं असेल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, पुन्हा एकदा ज्याप्रमाणे आपण आधी वोल्ट पाहिलं सेम त्याच पद्धतीने एम्पियर, की व्हेरी स्मॉल व्हॅल्यूज ऑफ करंट आर एक्सप्रेस्ड इन फॉलोविंग युनिट्स. जसं की मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 10 टू द पॉवर -3 जेव्हा पण येईल तेव्हा मिली हा शब्द येणारच आहे. 10 टू द पॉवर -6 जेव्हा पण येईल तेव्हा मायक्रो हा शब्द येणार आहे. मग भले पुढचा शब्द मेन युनिट काही असो, ते वोल्ट असेल, मीटर असेल, एम्पियर असेल किंवा वॉट एव्हर जे पण असेल, पण हे जे प्रिफिक्स आहेत तर ते ठरलेले आहेत. इफ वी आर रायटिंग 10 टू द पॉवर -3 तर त्या ठिकाणी मिली येणारच आहे. इफ वी आर रायटिंग 10 टू द पॉवर -6 तर त्या ठिकाणी मायक्रो येणारच आहे. ओके, आणि त्याच्यानंतर जर आपण लिहितो 10 टू द पॉवर -9 यू विल गेट नॅनो, 10 टू द पॉवर -12 यू विल गेट पिको. ओके, पण ते या ठिकाणी नाही आहे, ते तुम्हाला नंतर पुढच्या अभ्यासांमध्ये असेल. सो 1 मिली एम्पियर म्हणजे 10 टू द पॉवर -3 एम्पियर आणि 1 मायक्रो एम्पियर म्हणजे 10 टू द पॉवर -6 एम्पियर. आता आपण एम्पियर म्हणतो, पण एम्पियर काय आहे, तर एम्पियर एका शास्त्रज्ञाचं नाव आहे. द फ्रेंच मॅथमॅटिशियन अँड सायंटिस्ट एम्पियर कंडक्टेड अ नंबर ऑफ एक्सपेरिमेंट्स ऑन इलेक्ट्रिसिटी. एम्पियर हे एक शास्त्रज्ञ होते, त्यांनी इलेक्ट्रिसिटी या टॉपिकशी निगडीत बरेचसे एक्सपेरिमेंट्स केलेले होते. आणि टुडे वी कॅन मेजर द करंट फ्लोईंग इन ए कंडक्टर ओनली बिकॉज ऑफ हिज वर्क. आणि त्यांनी जे काही काम केलेलं आहे करंटशी निगडीत, त्यामुळेच आपण आज करंट एका कंडक्टरमधून किती करंट फ्लो होऊ शकतो हे मोजू शकतोय. ओके,
नेक्स्ट आहे द युनिट ऑफ करंट इज ऑल्सो एम्पियर इन रेकग्नायझेशन ऑफ हिज वर्क. आणि त्यांनी जे काही एक्सपेरिमेंट्स केले होते, त्यांनी जे काही कष्ट घेतले होते इलेक्ट्रिसिटी संदर्भात, तर त्याचंच एक स्मरण राहावं किंवा त्याचं एक रेकग्नायझेशन राहावं, यासाठी जे करंटचं जे युनिट आहे त्याला आपण म्हणणार आहोत एम्पियर, म्हणून त्यांचंच नाव त्या युनिटला दिलेलं आहे. ओके, जसं की आपण वर्कच्या युनिटला न्यूटन म्हणतो, त्याचप्रमाणे आपण करंटच्या SI युनिटला एम्पियर म्हणतो. पुन्हा एकदा एक एक्झाम्पल आहे, सॉल्ड एक्झाम्पल. सो अ करंट ऑफ 0.4 एम्पियर, किती करंट आहे 0.4 एम्पियर, फ्लोज थ्रू अ कंडक्टर, एका कंडक्टरमधून फ्लो होते किती मिनिटांसाठी 5 मिनिटांसाठी. सो तुम्हाला टाईम मिळालेला आहे 5 मिनिट. हाऊ मच चार्ज हाऊ मच चार्ज वुड हॅव पास थ्रू दी कंडक्टर. मग त्या कंडक्टरमधून किती चार्ज पास व्हायला पाहिजे, म्हणजे तुम्हाला करंट सांगितलेला आहे, तुम्हाला क्यू फाइंड आउट करायचं आहे, तुमच्याकडे टी पण आहे. सो हा फॉर्म्युला तुम्ही वापरणार आहात, मी क्यूट आहे IQT. ओके, सो I इज इक्वल टू 0.4 एम्पियर, T इज इक्वल टू 5 मिनिट. आता हे एम्पियरमध्ये आहे, सो यू शुड हॅव टू कन्वर्ट दिस इंटू सेकंड, कारण आपण आपल्या फॉर्म्युल्यामध्ये काय पाहिलेलं आहे, 1 एम्पियर इज इक्वल टू 1C/1S. सो जर हे एमध्ये आहे तर हे एसमध्ये असलं पाहिजे आणि हे सीमध्येच असलं पाहिजे. ओके, सगळे युनिट्स एकाच फॉर्ममध्ये असायला पाहिजेत. सो आता हे मिनिटमध्ये आहे, याला आपण सेकंडमध्ये कन्वर्ट करूया. कसं करणार, जेव्हा आपण मिनिटला मल्टिप्लाय बाय 60 करणार तेव्हा आपल्याला मिळणार आहे एकूण सेकंद. 60 का केलं, कारण एका मिनिटामध्ये 60 सेकंद, याप्रमाणे 5 मिनिटामध्ये 60 सेकंद. जर तुम्ही मल्टिप्लाय केलं यू विल गेट एकूण सेकंद. ओके, सो आता या ठिकाणी आपला फॉर्म्युला काय आहे, I इज इक्वल टू QT. मग आता हा फॉर्म्युला तुम्हाला अशा प्रकारे कन्वर्ट करायचा आहे की या ठिकाणी आयच्या जागेवरती क्यू येईल, कारण आपल्याला आता आय पाहिजे का, नाही, आपल्याला क्यू पाहिजे. सो जेव्हा तुम्ही क्यूला इकडे घ्याल तेव्हा ऑब्वियसली आय इथे येणार आणि तो मल्टिप्लाय करणार. मग फॉर्म्युला काय होणार आहे, क्यू इज इक्वल टू TI किंवा क्यू इज इक्वल टू IT. हे तुम्ही IT लिहा किंवा QT लिहा, म्हणजे IT लिहा किंवा TI लिहा, चालणार आहे कसं पण. सो आता या ठिकाणी क्यू इज इक्वल टू IT घेतले, आयचं तुम्हाला व्हॅल्यू लिहायची आहे, टीची व्हॅल्यू आपण आत्ताच फाइंड आउट केली ती लिहायची आहे. यू विल गेट क्यू इज इक्वल टू 120 C म्हणजे काय कुलम, आणि हे सीच लिहायचं आहे, दुसरं काही लिहायचं नाही आहे. आफ्टर दॅट या ठिकाणी तुमचा आन्सर काय आलेला आहे की 5 मिनिटामध्ये करंट आहे 0.4 एम्पियर, तर किती चार्ज फ्लो होईल, तर चार्ज पासिंग थ्रू कंडक्टर असणार आहे 120 कुलम. ओके, सो आफ्टर दॅट या ठिकाणी तुम्हाला इंटरनेटचा वगैरे वापर करायचा आणि बरीचशी इन्फॉर्मेशन फाइंड आउट करायची आहे. सो तुम्ही इंटरनेट वापरणं जाणता, सो वेबसाईट टाका आणि त्याच्यानुसार तुम्हाला माहिती मिळेल. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे रेझिस्टन्स अँड ओहम्स लॉ. हा खूप मोठा टॉपिक आहे, सो त्याच्यामुळे आय थिंक की हा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कवर करूया. आणि आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि त्यासोबत चॅनलला सबस्क्राईब करा आणि ती जी बेल आहे त्याला पण दाबा, टिंग टिंग, सो जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.